कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही। पुण्यातील मेळाव्यातून उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा शिलक्या शब्दात समाचार। वैफल्यग्रस्तातून ठाकरेंचं वक्तव्य, फडणवीसांचा पलटवार। मग हे कोणाचा फॅन क्लब आहे? मग त्या अब्दालीला विचारा, अहमद शहाचा जो वंशज वळवळतो ना इकडे येऊन बोंबलून गेला। निवडणुकीच्या प्रचारामध्ये अहमद शाह अब्दालीची एंट्री। शहांवरील टीकेनंतर भाजपचा ठाकरेंवर पलटवार। उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचतायत हे पाहून दुःख होतंय। उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर। अनिल देशमुखांवर सचिन वाझेंचा आरोपांचा बॉम्ब गोळा। देशमुख पीए करवी वसुली करत असल्याचा सचिन वाझेंचा दावा। भाजपकडून देशमुखांच्या अटकेची मागणी। पुण्याच्या पुरावरून राजकीय आरोप आणि प्रत्यारोप सुरू। पुण्याला बुडवणारा कंत्राटदार आणि संसद भवनाच्या उभारणीतला कंत्राटदार एकच असल्याचा ठाकरेंचा दावा। अजित पवारांना मोठा धक्का। इंदापूरचे राष्ट्रवादीचे बडे नेते प्रवीण मानेंची घर वापसी। प्रवीण माने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास इंदापूरचा सामना चुरशीचा होण्याची शक्यता। रिफायनरी संदर्भात स्थानिकांचा उद्रेक। दांडगाईनं प्रकल्प आणण्याचा हेतू नाही। उद्योग मंत्री उदय सामंतांचं महत्त्वपूर्ण विधान। मनोरमा खेडकरची कारागृहातून सुटका। कोर्टानं जामीन मंजूर केल्यानंतर मनोरमा खेडकरची कारागृहातून सुटका। पुण्यातील खड्ड्यांवर शहरात वाहतूक कोंडी। पुलगेट परिसरात वाहन चालकांना करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना। तिलोत्तमा पाटील अमळनेरमधून लढण्यास इच्छुक। उमेदवारी दिल्यास पक्षासोबत एकनिष्ठ राहणार। तिलोत्तमा पाटलांचं जयंत पाटलांना प्रतिज्ञापत्र। राज ठाकरे यांच्यावर टीका करू नका। थोबाड फुटायला वेळ लागणार नाही। अमोल मिटकरी मनसे वादात निलेश राणेंची उडी। नाशिकमध्ये महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार जाहीर केल्यानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजी। सोलापुरात नियोजन समितीच्या बैठकीमध्ये राडा। बैठकीत सत्ताधारी आणि नेत्यांमध्ये खडाजंगी। चंद्रकांत पाटील यांच्या समोरच घडला राडा। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण। अहमदनगर जिल्ह्यातील नवनिर्वाचित तलाठी उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वाटप। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप। नागपूरमध्ये डेंग्यू चिकनगुनियाचं थैमान। डेंग्यूचे 443 तर चिकनगुनियाचे 414 संशयित रुग्ण। शहरातील उच्चभ्रू वसाहतीत डेंग्यूच्या रुग्णांची वाढ। पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। खड्ड्यांवर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी तर हडपसर कोंडव्यातून येणारी वाहनं पुलगेटमध्ये अडकली। वायनाडमधील सुजीपारा धबधब्यावरील जवानांची सुटका। अथक प्रयत्नानंतर अडकलेल्या 3 जवानांची सुटका। भारतीय तटरक्षक दलाच्या बचाव पथकाची कामगिरी। अतिवृष्टीमुळे सांगलीतील 116 गावं बाधित। 8,500 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान तर आतापर्यंत 5,145 नागरिकांचं स्थलांतर। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान। तत्काळ पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। रायगडमधील रोहा कोलाड रस्त्यावर भलमोठं भगदाड। वाहनांची वर्दळ असल्यानं अपघाताचा धोका। भगदाड बुजवलं नाही तर मोठ्या अपघाताची शक्यता। बदलापूर पोलिसांकडून सादर गँगचा पर्दाफाश। 3 आरोपींना ठोकला बेड्यात तर पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।